तर नमस्कार. संध्याकाळी नोटिफिकेशन आलं आणि आता फायनली 28 सप्टेंबरला आपल्याला प्रिलिम्सला फेस करायचं. पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता झालं, आता डेस्टिनेशन आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय करायचंय ते ठाऊक आहे, आपला अभ्यास तयार पाहिजे, यासाठी आता आपल्याला धावायचं आहे. ऍड कधी येईल, ऍड कधी येईल, ऍड कधी येईल, हेच आता संपवा. आता कामाला लागा की 28 सप्टेंबर पर्यंत मला माझे सगळे विषय कसे काय ग्रॅप करून घेता येईल. पहिल्यांदा तर म्हणजे एक सांगतो की आता जर तुम्ही मेन्ससाठी वेगळं काही करत असाल तर थोडा त्याला ब्रेक लावा, किंवा मग आता चालू असेल की ऑप्शनल चाललेलाच आहे, पेपर 2 ऑप्शनलचा संपत चालला आहे सर, ठीक आहे, मग तो आता जरा संपवून घ्या. पण आता डेडिकेटेड वेळ जो आहे तो प्रिलिम्सला देणं आवश्यक आहे. मेन्सचा अभ्यास भरपूर आहे, मी पण मान्य करू शकतोय. त्यात आपल्याला मेन्स आता यावर्षीची लिहायची आहे, तर नो डाऊट त्यासाठी आपल्याला सगळं काही गोळा करणं आहे, पण प्रिलिम्स पण त्याहून जास्त महत्वाची आहे. कारण ती निघाली नाही तर मेन्सचा असलेला तुमचा अभ्यास हा एवढासा इफेक्टिव्ह ठरणार नाही. ज्या लोकांनी खूप सारं प्रिपरेशन केलेलं आहे आणि आता जे लोक ही परीक्षा देतात आहेत त्यांना 2-3 महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. ते म्हणजे की आता डेडलाईनला जरा थोडं सगळ्यांनी अधीर राहा. नीट लक्षात घ्या की आपल्याला दरवेळेला वाटतं आयोग फॉर्मच्या डेट्स वाढवेल. आयोगानं मागच्या वेळेला आपल्याला धोका दिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे मग आता ज्या फॉर्मच्या डेट दिसतात आहेत कृपया त्यांना पाळा. 28 मार्चला फॉर्म भरण्याची तारीख सुरू होईल आणि 17 एप्रिल पर्यंत ही आपल्याला तारीख देण्यात आलेली आहे. तेवढ्या वेळांमध्ये सगळ्यांनी कृपया हे फॉर्म जे तुमचे ते भरून टाका आणि त्याच वेळेला ऑनलाईन पेमेंट करून हे सगळंच्या सगळं म्हणजे हे झालं. आता पेमेंट झालेलं आहे, बाबा रे मी भला आणि माझा अभ्यास भला. बऱ्याच लोकांना ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम येतात, ते चलनाच्या नादाला लागतात, परत ते बँकेत जा आणि ते सगळे कारनामे कर. त्याच्यापेक्षा बेटर ज्याच्याकडे एसबीआय ऑनलाईन किंवा एसबीआय नेट बँकिंग आहे त्यांच्यावरनं पेमेंट करा. मागच्या वेळेला पण बऱ्याच लोकांचं त्याच्यामुळे सक्सेसफुल झालं होतं. ह्या वेळेला नेमकी कोणती ट्रिक येते हे कदाचित आपल्याला आता 28 मार्चच्या इव्हिनिंगलाच कळेल की कशानं पेमेंट लवकर लवकर होतात, त्याच्याने होतात, त्याच्यानं करून मात्र मोकळे व्हा. त्या चलनाच्या नादाला लागत बसू नका. प्लीज डेडलाईन व्यवस्थित पाळा. एस्पेशली ज्यांना पुणे सेंटर हवं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरणे हा सर्वोत्तम उपाय ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर आणि पुणे आणि आता म्हणजे नाशिक डेस्टिनेशन बनायला लागलेलं आहे. तर हे जे 3-4 शहर आहेत त्यांच्याकडे जरा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरा. तर आता जे विद्यार्थी असे जे नवीन आहेत, ज्यांना डॉक्युमेंट्स विषयी माहिती हवी आहे, इथपासून पुढे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट इसेन्शियल आहे, ते लागणारच आहे. 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट इसेन्शियल आहे, ते लागणार नाही. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुमची शाळा आणि इथे तुमचं कॉलेज त्यांच्याकडे ते अवेलेबल असतं, जाऊन त्यांच्याकडनं घेऊन घ्या. SSC आणि HSC ह्याच्यावरनं ना तुमची डेट ऑफ बर्थ ही कन्फर्म होत असते. त्या सर्टिफिकेटच्या खाली तुमची डेट ऑफ बर्थ दिली जात असते. त्यामुळे मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला महत्वाचं असतं. ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि हे सर्व लेस दॅन 50 KB मध्ये पाहिजे. इसेन्शियल आहे, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. जर राखीव गटामध्ये तुम्ही असाल तर मित्रांनो सर्वात महत्वाचं ते म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, NCL. डिटेल्स मध्ये जाऊयात. तत्पूर्वी डोमिसाईल तुमच्याकडे असेल. आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी एकत्रच येतं आणि एकदाच काढावं लागतं, ते देखील तुम्हाला लागणार आहे. नसेल तर ते पटकन टाकून द्या. आता मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा डेट आहे 18. तुम्ही जेवढ्या लवकर या सगळ्या कामांना लागाल तेवढं लवकर तुमच्या हातात हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट भेटतील. उद्या मॉर्निंगला जरी तुम्ही, आता खूप इझी झालेलं आहे. आधी ते जाऊन सेतू कार्यालयामध्ये लाईनी लावायला लागायच्या, आता तसं नाही. आता तुम्हाला पटापट पटापट गोष्टी मिळू शकतील. कामाला लागा. फॉर्म भरताना डोमिसाईलला येस करा. जर तुम्ही येस केलं नाही तर तुम्हाला अराखीव पुरुषांच्या कट ऑफ मध्ये सामील केलं जातं. एक उदाहरण घेऊया. जर समजा फिमेल कॅन्डिडेटकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल आणि फॉर्म भरताना नो केलं तर फिमेल कॅन्डिडेटला सरळ अराखीव पुरुषांचा कट ऑफ मध्ये कन्सिडर केलं जातं. त्यामुळं सर्वांना सांगणं आहे की ते डोमिसाईल येस करा आणि डोमिसाईल तुमच्याकडे असूच दे म्हणून. नेक्स्ट, जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल, OBC नॉन क्रिमिनल, हे तर म्हणजे लक्षात घ्या. हे प्लीज याच्या बाबतीमध्ये कुठेही मागे पुढे बघू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा प्रकार आपल्याला एक IAS अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालेला होता. संदर्भित प्रकरण आता न्यायालयामध्ये आहे, त्यामुळं मी आता त्याच्याविषयी जास्त भाष्य करणार नाही. तर लक्षात घ्या, तेव्हापासून आहे ना प्रोसेस खूप स्ट्रिक्ट करण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर ते तुम्ही एवढी सगळी मेहनत करतात, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू,
हे एवढी सगळी मेहनत आणि जर डॉक्युमेंटमुळे जर गडबड झाली ना तर खूप अवघड होईल. त्यामुळे मग डॉक्युमेंटवरती व्यवस्थित काम करा आणि हे डॉक्युमेंट तुमच्या वेळच्या वेळी तयार करून ठेवा. ह्याच्यासाठी काही स्पेशली गाईडलाईन्स पण आयोगाने दिलेल्या आहेत, ते आता पुढच्या पानांवरती तुम्हाला सांगतोय. शासन निर्णय महिला बालकल्याण विकास विभाग, हे त्या शासन निर्णयाची डेट 4 मे 2023, अन्वय विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरता, म्हणजे ज्यांना आरक्षणाचा लाभ नकोय अशा महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी, म्हणजे जर अराखीव महिला आहेत आणि त्यांना आरक्षित पदावरती निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. मग तुम्ही या कॅटेगरीतनं असाल तर तुम्हाला NCL ची गरज नाहीये, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्केड्यूल कास्ट, स्केड्यूल ट्राईब वगळता यांना नाही लागणार आहे. स्केड्यूल कास्ट आणि स्केड्यूल ट्राईब वगळता अन्य मागास वर्ग प्रवर्ग, OBC ऑदर बॅकवर्ड क्लास महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संदर्भित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडनं वेळोवेळी विहित करून देण्यात आलेल्या नोंदणीप्रमाणे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करण्याची तरतूद लागू राहील. मग इथं या कंडिशननुसार OBC महिला आणि आता आरक्षित पदाकरता जर तुम्ही निवड करू इच्छिता असाल तर मग आता तुम्हाला इथे जे आहे NCL द्यावं लागणार आहे. नेक्स्ट, महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचा अधिवास डोमिसाईल टाका. तसंच अनुसूचित जाती जमाती वगळून इतर सर्व मागास वर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनल मोडत असल्यास स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. हे 6.12, 6.11, 6.10 हे सगळेच्या सगळे जे मंडळी आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत. त्याच्यात कुठेही गडबड होता कामा नये. तर याच्यात कुठेही गडबड होता कामा नये. नेक्स्ट, पुढे बघा, शासन शुद्धीपत्रक इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभाग, इथे त्यांनी डायरेक्ट डेट दिलेली आहे. शासनाकडनं जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत किंवा प्रगत व्यक्ती गटात मोडत नाही, म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट NCL, याची पडताळणी करण्यासाठी 24-25 आणि 25-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तुम्ही जर मागच्या वर्षाचं घेऊन आलात आणि त्यांना म्हणाल की नाही आता मग काढलेलंच नाही या वर्षाचा, माझ्याकडे लय प्रॉब्लेम आहे, तर DVच्या वेळेला प्रॉब्लेम येईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे नसेल तर आत्ताच्या आत्ता काढून घ्या. हे 6.19 मधली अट महत्वाची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इश्यू येतो. वयोमर्यादेसाठी आता त्यांनी 1 जुलै 2025 हे सांगितलेलं आहे, त्यामुळं वयोमर्यादेकरता हा सगळा पार्ट महत्वाचा असेल. EWS फिमेल किंवा मेल उमेदवारांना NCL सर्टिफिकेट काढायची गरज नाही आहे. EWS म्हणजेच NCL असतं, त्याचे सर्टिफिकेट काय काढण्याची गरज नाही. आर्थिक वर्ष हे मात्र त्याचं 31 मार्च पर्यंत असू शकतं, म्हणजे ही जी मागची आपण डेड लिमिट सांगितलेली तीच त्याला पुढं फॉलो करणं गरजेचं आहे. अराखीव महिला, जर राखीव महिला 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना NCL 30% प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते, हे पण नीट लक्षात घ्या. MSCITचं सर्टिफिकेट आत्ता गरज नाहीये, पुढे तुम्हाला निवड झाली की 2 वर्ष दिलं जातं, त्यात तुम्ही काढा. त्याच्यासाठी आत्ता काही गरजेचं नाही, क्लास बेस लावायची गरज नाहीये. टायपिंग सर्टिफिकेट हे गटकसाठी लागत असतं, आत्ता त्याची काही गरज नाहीये. आई वडिलांच्या नावांमध्ये बदल असेल, स्वतःच्या नावात बदल असेल, टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. एखाद्या वकिलाला जाऊन भेटा, तो तुम्हाला एक ऍफिडेव्हिट करून देईल, त्या ऍफिडेव्हिटवरती काम भागेल. मग त्याच्यात काही लोड घेण्याचं कारण तिथे नाहीये.
सरकारी नोकरदार किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये असाल, म्हणजे स्टेट बँकेमध्ये काम करतात आहेत किंवा बँक ऑफ बरोडा किंवा अशा तत्सम पब्लिक सेक्टर बँकांमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा एखाद्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग उदाहरणार्थ HAL मध्ये काम करतात आहेत आणि आता MPSCचा फॉर्म भरायचा आहे, तर मित्रांनो तुम्हाला NOC लागणार आहे, नो ऑब्लिगेशन सर्टिफिकेट. हे नेसेसरी आहे, प्रिलिम्सलाच ते तुम्हाला NOC द्यावं लागेल, तो ते घेऊन ठेवा, गरजेचं आहे. तर ही फोटो योग्य पद्धतीनं ते स्कॅन करा. फोटो जो आहे त्याची हे बघा, हे असा 3.5 बाय 3.4 माफ करा 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचा असावा. तो 50 KB पर्यंत चालेल आणि पाठीमागचा जो कलर आहे तो प्रेफरेबली ब्लू, ग्रीन आणि रेड असा पाहिजे. ठीक आहे. कॅन कॉपी ऑफ ऍप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोइंग स्पेसिफिकेशन. Applicant should sign with the black ink or black white page, plain page to get the signature scanned. आपल्याकडचे काही नग असतात ते वेगवेगळ्या सह्यांनी तिथं ती साईन अपलोड करतात, तसलं चालणार नाहीये. आयोगानं काय सांगितलं ते जरा नीट बघा. ब्लँक व्हाईट पेज पाहिजे आणि ते पण पेज प्लेन पाहिजे, रूल्ड आखलेलं पान नको. आणि ब्लॅक इंक म्हणजे काळ्या इंकनेच तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. उदाहरणार्थ हे व्हाईट पेज, ही एवढी जागा दिलेली आहे, इथंच तुमची जी काही असेल ती सही करा. त्याच्या व्यतिरिक्त सही तुम्ही लाईन मारलेल्या पानांवरती सही करून आणाल, दुसरी इंक वापराल, चालणार नाही. ब्लॅकच पाहिजे. कॅन्ड सिग्नेचर शुड नॉट हॅव एनी अदर कंटेंट. दुसरा कोणताही कंटेंट त्याच्यामध्ये नसावं. वॉटरमार्क, मोबाईल ॲपचं नाव, असं काही त्याच्यात चालणार नाही. सिग्नेचर मस्ट बी स्क्राइब्ड ओनली बाय ऍप्लिकंट, नॉट बाय एनी अदर. दुसऱ्या कोणाचं सिग्नेचर घेऊन येऊ नका. आणि हे बऱ्याच वेळा काय होतं ना, तुमच्यातले बरेच मंडळी हे सायबर कॅफेवाल्याकडे जातात, त्याच्याकडे असते गर्दी आणि त्याच्याकडे ना 4-5 लोकांचे ना फाईन डाउनलोड करून ठेवलेले असतात. तो अपलोड करताना करतो काहीतरी चुका आणि मग नंतर तुम्ही येतात. अशा सिच्युएशनला खबरदारीचा उपाय म्हणून ते ऍप्लिकेशन रद्द करणे आणि नवीन भरणे हा उपाय असतो. त्याच्यात तुमचा लॉस म्हणजे भरलेले पैसे जाणार आहेत आणि बिनकामचं डोकं खराब होणार आहे. बेटर ते जर तो फॉर्म जो आहे तो तुम्ही स्वतःच भरा. उगा सायबर कॅफेवाल्याच्या नादाला लागू नका. त्यानं काही गडबड केली तर तुमचं करिअर खराब होईल. फोटोग्राफची साईज ही अशी पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्सिमम साईज त्याची 50 KB पर्यंत पाहिजे आणि ती JPEG या फॉर्मॅटमध्येच पाहिजे. आणि फाईल नेम शुड बी ऑफ 10 कॅरेक्टरिस्टिक्स मॅक्झिमम. त्या फाईलचं जे नाव आहे ते सुद्धा 10 कॅरेक्टर्स मध्ये पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जर तुम्हाला ह्याच्यात काही अपडेट करायचं असेल तर ही लिंक आहे बरं का. हे जरा नीट बघा. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि असल्या असं टाईप जरी कराल ना तुम्ही तरी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID जो आहे तो तुम्हाला चेंज करता येणार आहे त्याच्या माध्यमातून. आय होप तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड काढलेलं असणार आहे. ते गरजेचं आहे, ते नेसेसरी आहे. पुणे जिल्हा पाहिजे असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा, पहिल्याच दिवशी फॉर्म भरा असं मी सगळ्यांना नक्कीच सांगेन. आता ह्याच्यातही तुमचे काही डाऊट्स असणार आहेत तर आपला कमेंट बॉक्स त्याच्यासाठी हम तो हाजीर है असं आहे, त्याच्यात टाका. त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करू. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मस्तपैकी कामाला लागा मित्रांनो. ऍड आहे, जागा पुढे जाऊन वाढतील. उगाच जागांच्या नादाला लागू नका. आयोग नंतर त्याला वाढवतो, आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका. डेप्युटी कलेक्टर नाही, DYSP नाही, हे नाही ते नाही. आयोग त्याचं काम करेल. तुम्ही तुमच्या कामाला मस्तपैकी लागा. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.